आदित्य ठाकरेंना स्वतःच्या मतदारसंघात नाराजीचा सूर दूर करता येईना। वरळीमध्ये मध्यस्थी करण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात। एबी फॉर्म दिलेले उमेदवार आणि नाराजांची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा। मनसे मुंबईमध्ये 52 जागा लढवणार। मनसेकडून अद्याप उमेदवारांची यादी जाहीर नाही। मनसे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची गुप्तता ठेवणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजपची युती तुटली। मंत्री संजय शिरसाटांकडून युती तुटल्याची घोषणा। स्थानिक भाजप नेत्यांच्या अहंकारामुळे युती तुटल्याचा आरोप। पुण्यात शिवसेना भाजप युती संदर्भात अद्याप निर्णय नाही। उदय सामंतांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची खलबत। बैठकीनंतर सामंत निर्णय जाहीर करणार। मनपा निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी उरले अखेरचे काही तास। शेवटच्या दिवशी पालिका यंत्रणांची लागणार कसोटी। राज्यातील 28 मनपांमध्ये अर्ज भरण्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ। मात्र बीएमसी साठीच्या वेळेमध्ये मुदतवाढ। मुंबईमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार। मुंबईत भाजप शिवसेनेचं ठरलं। भाजप 137 जागांवर लढवणार निवडणूक। शिवसेना 90 जागांवर लढणार। ठाण्यामध्ये शिवसेनेकडून एबी फॉर्मचं वाटप। टेंबी नाका इथल्या कार्यालयामध्ये मोठी गर्दी। एकनाथ शिंदेंकडून स्वतः एबी फॉर्मचं वाटप। नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजप शिवसेनेचं ठरलं। नागपुरात शिवसेनेला 8 जागा देण्याचं निश्चित। रात्री गडकरींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमधून निर्णय। अमरावतीमध्ये भाजप शिवसेनेची युती तुटली। शिवसेनेची 25 जागांची मागणी भाजपनं फेटाळली। आता शिवसेना स्वबळावर लढणार। अकोल्यात महायुती फिसकटली। भाजप राष्ट्रवादी एकत्र लढणार तर शिंदेच्या शिवसेनेचा स्वबळाचा नारा। पुणे राष्ट्रवादीमध्ये मोठी इन्कमिंग सुरू। काल एकाच दिवसामध्ये 9 जणांनी हाती बांधलं घड्याळ। सर्व पक्षातील माजी नगरसेवकांसह स्थानिक नेत्यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। प्रवीण दरेकरांचे बंधू पालिका निवडणुकीच्या रिंगणात। प्रकाश दरेकरांना भाजपकडून एबी फॉर्म। वॉर्ड क्रमांक 3 मधून उमेदवारी अर्ज भरता येणार। महेंद्र थोरवेंना सुनील तटकरेंशिवाय कोणीच दिसत नाही। तटकरेंच्या अवतीभोवती यांचं आयुष्य फिरतंय। आदिती तटकरेंनी थोरवेंना सोडलं। मी पुंडलिक झालो होतो पण विठ्ठलानंच वीट फेकून मारली। राज ठाकरेंबाबत प्रकाश महाजनांचं सनसनाटी वक्तव्य। विजय स्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी कडक बंदोबस्त। कोरेगाव भीमा परिसरात 6000 पोलीस तैनात। एमपीएससीच्या अध्यक्षपदी विवेक भीमनरावांची नियुक्ती। शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना जारी। कुलदीप सेंगरला जामीन नाहीच। दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। रेल्वेचं ॲप रोखणार प्रवाशांची बनवाबनवी। बनावट तिकीट प्रकरणानंतर रेल्वेनं उचललं मोठं पाऊल। भुयारी मेट्रोची उद्या रात्रभर सेवा। मेट्रोच्या 60 विशेष फेऱ्या सुद्धा धावणार। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये जय्यत तयारी। 31 डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुलं राहणार। भक्तांसाठी साई संस्थांकडून विशेष उपाययोजना सुद्धा। प्रोजेक्ट टायगरला मोठा धक्का। फक्त 2025 मध्ये मध्य प्रदेशात तब्बल 55 वाघ मृत्युमुखी। भारतीय सैन्याची लढाऊ क्षमता वाढणार। 79,000 कोटींच्या सामग्री खरेदीला हिरवा कंदील। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार सहन करणार नाही। अन्यायाचा मुकाबला करणं हेच धर्माचं पालन। महंत रामगिरी महाराजांचा शिर्डीतून संदेश। 15 वर्ष सुरक्षेची हमी। युद्ध समाप्तीसाठी अमेरिकेचा युक्रेन समोर प्रस्ताव। पुतीन यांचं नोगोराड येथील निवासस्थान युक्रेनकडून लक्ष। 91 लांब पल्ल्याच्या ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केल्याचाही दावा। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा जियाचं निधन। ढाक्यामध्ये वयाच्या 80व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास।
भारतीय महिला संघाचं वर्चस्व अपेक्षित. श्रीलंकेविरुद्ध आज 5वा आणि अखेरचा T20 सामना. कोण बाजी मारणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष. मेलबर्न क्रिकेट मैदानाची खेळपट्टी असमाधानकारक. ICCचा शेरा. एक दोषांकही जमा.